Now we learn the additional points in the article of simple pendulum, and which is very useful for competitive examinations, NEET, JEE and CET. So what are the additional points? Just we have learned the theoretical concept of simple pendulum, and from that simple pendulum formula, application oriented questions asked in the competitive examinations. For that we prepared some developed formulas, and so that is here we have the formula. What is the formula? Time period of a simple pendulum T is equal to 2 pi root of L divided by G. Time period of a simple pendulum is given by T is equal to 2 pi root of L by G. And already we discussed that time period of simple pendulum depends upon length of the pendulum, depends upon acceleration due to gravity, and it is independent of mass and independent of amplitude of oscillation. Independent of amplitude of oscillation. So, while solving the numericals, here one more concept on which the problem asked to you. So, the time lose or gain by the pendulum. काय रे कन्सेप्ट टाइम लूज आणि गेन म्हणजे? लूज आणि गेनचा अर्थ कसा आहे? घड्याळ पाठीमागे पडणे किंवा पुढे जाणे. अनेक विद्यार्थ्यांना असंही माइंडमध्ये आलं असेल की पेंडुलमचा यूज काय, कशासाठी आपण हा शिकायचा. बेसिकली एनी टाईप ऑफ द पेंडुलम यूज इज टू मेजर द टाईम. आपला हा पेंडुलमच आहे, हा क्लॉक पेंडुलम आहे, आणि हा क्लॉक पेंडुलम आपल्याला काय देतो? स्प्रिंग पेंडुलम आहे. हा स्प्रिंग पेंडुलम मध्ये आत ते बालकम म्हणतात असं फिरतं ते, आणि सतत फिरत असतं म्हणजे टाईम पिरियड आपण मेजर करतो. सो मेनी टाईप ऑफ द पेंडुलम्स, बार पेंडुलम, केटर्स पेंडुलम, स्प्रिंग पेंडुलम, different type of pendulums are there, and each and every pendulum use is to measure the time period. पहा बेटा, आपण लॅबोरेटरीमध्ये सिंपल पेंडुलमचा यूज करून काय मेजर करतो? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. टाईम पिरियड मेजर केलं, लेंथ ऑफ द पेंडुलम माहीत असेल, लेंथ तुम्हाला माहीत आहे, टाईम पिरियड तुम्ही मेजर केलात वॉचच्या साहाय्यानं, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण काढू शकतो. आहे का नाही? हे ॲप्लिकेशन आहे, हे कळलं पाहिजे. बरेचशे विद्यार्थ्यांना काय होतं, थेरॉटिकल नॉलेज जातात पण त्याची युजेसकडे कॉन्सन्ट्रेट करत नाही. ॲप्लिकेशन ओरिएंटेड ऑब्जेक्टिव्ज विचारले जातात, म्हणून त्याच्यावर ते फोकस करूया आपण. आता तुम्हाला क्वेश्चन मी इथं सांगत होतो, लूज अँड गेन द टाईम. पेंडुलम लूज or gains the time. Pendulum lose or gains the time. When does the pendulum lose the time? When does the pendulum gains the time? To understand the concept of lose and gain, let us consider a small t is equal to time. Time small t is equal to 10 सेकंद. टाइम तुम्हाला मेजर करायचा आहे, स्मॉल टी ची किंमत दिलेली आहे 10 सेकंद. What instrument is given? You are given a second pendulum whose time period is 2 seconds. Okay? How many oscillation perform in 10 seconds? And that is equal to N1 is equal to small t divided by t. Say T1, you take time T1, and that is equal to here 10 divided by 2 is equal to 5 oscillations. The second pendulum performs 5 oscillations in 10 seconds. What do we measure here? This is okay time. Now, if that pendulum have some error and it measure the time, that is equal to here T2 is equal to 2.5 seconds. पहा बेटा, सेकंड पेंडुलम मध्ये काहीतरी एरर आला
तो 2 सेकंदाच्या ऐवजी 2.5 सेकंद मेजर केला. तर नंबर ऑफ ऑस्युलेशन आपण मेजर केले, स्मॉल टी टाईम तेवढाच आहे, डिवाइड बाय T2 दॅट इज 10 सेकंड डिवायडेड बाय 2.5 इज इक्वल टू 4 ऑस्युलेशन तुम्ही काउंट केला. बरोबर आहे का? म्हणजे कसं झालं, आता इथं अगोदर किती ऑस्युलेशन मेजर केलं होतं आपण? 5. नंतर किती झाले? 4. म्हणजे 1 ऑस्युलेशन कमी पडला. 1 ऑस्युलेशन कमी पडला म्हणजे पेंडुलम लुजेस टाइम. व्हेन दिस पेंडुलम लुजेस टाइम? इफ इट्स टाइम पिरियड इज इन्क्रीज्ड. त्या पेंडुलमचा टाइम पिरियड जर वाढला असेल, मग कशाने? आता टाइम पिरियड कशामुळे वाढतो? लेंथ वाढल्यामुळे. टाइम पिरियड कशामुळे वाढतो? जी कमी झाल्यामुळे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आणि युनिव्हर्सली जी, या दोन्ही शिवाय तर आपण चेंज होत नाही ना टाइम पिरियड. म्हणजे आपण एरर कशामुळे आला इथं 2.5 सेकंद. समजा तो पेंडुलम अर्थच्या सरफेसच्या ऐवजी एक 10-20 किलोमीटर वर नेलं किंवा मूनवरती आपण ऑसोलेट केला, तर निश्चितच तिथं काय, जीची किंमत कमी आहे आणि टाईम वाढणार आहे. आणि टाईम वाढला तर नंबर ऑफ ऑसोलेशन मेजर केलेले कमी होणार आहे, म्हणजे इट लुजेस द टाईम. व्हेन इट गेन्स द टाईम, म्हणजे इथं काय झाला, व्हेन पेंडुलम लूज अँड गेन. आता लूज म्हणजे मेजर केलेले ऑसोलेशन हे स्टँडर्ड ऑसोलेशन होते आणि हे मेजर केलेले ऑसोलेशन कमी झाले तर पेंडुलमनं टाईम लूज केला असेल. आता गेन्स केव्हा असेल पहा बेटा. आता N3 इज इक्वल टू स्मॉल टी तर टाईम तेवढाच आहे, डिवाइड बाय T3. काही वेळेस पेंडुलमची लेंथ आपण वाढवली, लेंथ वाढवल्यानंतर टाईम पिरियड वाढतो आणि लेंथ कमी केल्यानंतर टाईम पिरियड काय होतो? कमी होतो. म्हणजे आता हा टाईम 10 सेकंद आहे. समजा आपल्या पेंडुलमचा टाईम 2 सेकंद होता, सेकंड पेंडुलमचा, तो 1.5 सेकंद असा झाला, एरर आला. कशामुळे टाईम पिरियड कमी झाला? लेंथ कमी झाली असेल किंवा ग्रॅव्हिटी वाढला असेल, दोन्हीच कारण असतात. आणि समजा आपण याला म्हणलं 6 पॉईंट समथिंग असे ऑसोलेशन आले. अगोदर किती होते? 5 स्टँडर्ड, इथं किती आले? 6. मग 1 न वाढ झाली. पेंडुलम गेन्स द टाईम. पेंडुलम गेन्स टाईम. आता लेटेस्ट टेल मी, व्हेन पेंडुलम लुजेस टाईम अँड गेन्स टाईम, माइंडमध्ये सेटअप करून ठेवा. व्हेन पेंडुलम लूज टाईम ऑर गेन्स टाईम, इफ ए पिरियड ऑफ पेंडुलम increases, स्टँडर्ड 2 सेकंद, वाढलेला किती झाला आहे तर 2.5 सेकंद, increases. If period of pendulum increases, then it lose the time. लूज टाईम म्हणजे पेंडुलम घड्याळ पाठीमागे पडतं, लूज टाईम. आणि याच्या उलट बेटा आता दुसरं काय होईल, याचा कन्सेप्ट काय सांगतो? इफ येस ए पिरियड ऑफ पेंडुलम decreases, then it gains the time. It gains the time. If period of pendulum decreases, लक्षात आहे ना, टाइम पिरियड जो आहे तो कमी झाला अगोदरचा स्टँडर्ड टाइम, देन द पेंडुलम गेन्स द टाइम. लूज आणि गेनचा कन्सेप्ट मला वाटतं आता तुमचा क्लिअर झाला असेल. आता एका दिवसात पेंडुलम किती टाइम लूज केला, एका दिवसात पेंडुलम किती टाइम गेन केला, ड्यू टू द इन्क्रीज इन लेंथ और डिक्रीज इन लेंथ, ड्यू टू द इन्क्रीज इन ग्रॅव्हिटी और डिक्रीज इन ग्रॅव्हिटी. नेक्स्ट पॉइंट, इफ लेंथ ऑफ पेंडुलम increases by n%, किती म्हटलं मी? n%. आता मी n ची किंमत 1%, 2%, 3%, 4%, 5% असं ठेवणार आहे. इफ द लेंथ ऑफ द पेंडुलम increases by n%, then pendulum
व्हॉट कॅन आय राईट हिअर? मी काय लिहू इथं? लूज लिहू का गेन लिहू? इफ लेंथ ऑफ पेंडुलम इन्क्रीजेस बाय n%, n%नं लेंथ वाढली तर पिरियड वाढतो आणि पिरियड वाढल्यानंतर लुजेस टाईम. देन पेंडुलम लुजेस टाईम पर डे इज किती असेल बेटा सांगा मला? ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे तर सरळ आपल्याला t इज इक्वल टू 2π अपॉन रूट जी इंटू रूट एल हे कॉन्स्टंट आहे. तर एररचा फॉर्म्युला डेल्टा टी अपॉन टी इज इक्वल टू 1/2 डेल्टा एल अपॉन एल. लक्षात आलं का? आपण 11thला एररचा फॉर्म्युला डेल्टा टी अपॉन टी घेतलं, रूट असल्यामुळे 1/2 डेल्टा एल हे कॉन्स्टंट आहे, सोडून द्यायचं बेटा. कॉन्स्टंट सोडून द्यायचं आणि मग डेल्टा टी इज इक्वल टू टी डिवाइड बाय 2 इंटू डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल टू टी डिवाइड बाय 2 इंटू n%. लेंथ किती पर्सेंट वाढलेली आहे? n%. इथं मी डेल्टा एल अपॉन एलची किंमत n लिहिली. डेल्टा टी म्हणजे काय? व्हॉट इज डेल्टा टी? पेंडुलम लुजेस टाईम इन वन ऑसिलेशन. एका ऑसिलेशनमध्ये पेंडुलमनं किती टाईम लूज केलेला आहे? कॅपिटल टी डिवाइड बाय 2 इंटू n%. इन वन ऑसिलेशन, इन वन ऑसिलेशन पेंडुलम लुजेस टाइम डेल्टा टी सेकंड. In one oscillation, pendulum loses time delta t second. Therefore, in one day, चला बेटा, वन डे म्हणजे किती रे? एका दिवसाचे सेकंद. वन डे 86,400 डिवाइड बाय टी ऑसिलेशन्स मिळतात. लुजेस टाइम हाऊ मच? हे लक्षात आलं का? पहा, एका इन वन ऑसिलेशनमध्ये पेंडुलम डेल्टा टी सेकंद लूज करत असेल तर एका दिवसाचे ऑसिलेशन किती? एका दिवसाचा टाईम पिरियड अगोदर काढायचा आणि हा टाईम पिरियड येतो 86,400 डिवाइड बाय टी. समजा आपण एका दिवसाचे ऑसिलेशन्स जेवढा टाईम असेल तेवढ्यानं डिवाइड करायचं एका पिरियडनं. तर काय येतं सांगा मला? आता साधं 83 मांडलं बेटा इथं मी काय येईल रे? 86,400 divided by capital T into delta T, and that is equal to 86,400 divided by capital T into delta T चा काय? T divided by 2, T divided by 2 into n%, that is equal to n%. अलग लक्षामध्ये पहा बेटा. तर हे टी आणि टी कॅन्सल आणि 2ने कॅन्सल केलं तर हे 43200 इंटू n डिवाइड बाय 100 पर्सेंटेजमध्ये, अँड दॅट इज इक्वल टू 432 इंटू n. आता पहा, लेंथ 1% इन्क्रीज होत असेल पेंडुलम लुजेस टाईम. इन्स्टेड ऑफ n यू पुट 1% असेल. 0.5% असेल इथं 0.5 ठेवा म्हणजे 435 इंटू n म्हणजे 0.5. कुठलंही आता 5% म्हणलं इंटू 5 ठेवा. यांची किंमत तुम्ही ठेवलात डायरेक्ट फॉर्म्युला झाला. म्हणजे शॉर्टकट मेथड आपल्याला हे फॉर्म्युले लक्षात. आता हे काय सांगितलं मी? लेंथ वाढत असेल n% आणि लेंथ कमी होत असेल तर येस, यू थिंक अबाउट दिस. If the length of the pendulum decreases by n%, then same procedure फक्त काय लूजच्या ठिकाणी काय होईल तर गेन्स. म्हणून डायरेक्ट फॉर्म्युला देऊ मी आता. डायरेक्ट फॉर्म्युला, इफ लेंथ ऑफ पेंडुलम decreases by n%, then
पेंडुलम, हां, देन पेंडुलम gains time per day is 432 into n, bus, where n is in percentage, where n is in percentage, where n is in percentage. झाला बेटा शॉर्टकट फॉर्म्युला. लूज आणि गेनचा कुठलाही आला असेल, लेंथ n% ने वाढली तर हाच फॉर्म्युला, लेंथ n% ने कमी झाली आणि वाढली तरी तोच फॉर्म्युला. फक्त लूज आणि गेन इथं कळलं पाहिजे. अँड सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट मे आस्क नाउ नेक्स्ट, लेंथ increases or decreases, it lose or gain. Second factor is gravity. Either pendulum is 1 kilometer away, 2 kilometer, 3 kilometer, 4 kilometer, h kilometer away असेल. Is it lose or gain per day? Tell me. Above the surface of earth, acceleration due to gravity gradually decreases. And below the surface of earth, काय असेल बेटा? अर्थच्या सरफेसच्या वर चाललं तसं ग्रॅव्हिटी काय होते? कमी होते. आणि सरफेसपासून खाली गेलं तरी ग्रॅव्हिटी कमी होते. आयदर साइड्स ऑफ सरफेस ऑफ अर्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस बट नॉट फॉल सिमेट्रिकली. लास्ट इयर आपण लर्न केलेला आहे ग्रॅव्हिटेशन टॉपिक, आणि त्या ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी ॲट अल्टिट्यूड हाईट अँड ॲट डेप्थ डी, हे आर्टिकल आता इथं रिकॉल केलं पाहिजे, आठवलं पाहिजे. सर्टन हाईटवरती पेंडुलम नेला तर जीची किंमत कमी होते. जीची किंमत कमी झाली, टाईम पिरियड वाढतो, आणि टाईम पिरियड वाढला तर पेंडुलम लूज द टाईम. त्यानंतर दुसरं कन्सेप्ट, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिलो दी सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसच्या खाली चाललात तर ग्रॅव्हिटी काय होते? ग्रॅज्युअली, हळूहळू कमी होते, लिनियरली. आयदर साईड्स, वर गेलं तरी कमी होते, खाली गेलं तरी कमी होते, दोन्हीकडे सारख्याच पद्धतीनं कमी होत नाही. वर गेला तर सडनली फॉल होते, एक्सपोनेन्शियल कर्व येतो ग्राफ, आणि खाली लिनियरली फॉल होते. म्हणजे असं नाही की वर गेल्यानंतर पेंडुलम लूजेस टाईम आणि खाली गेल्यानंतर गेन्स नाही, दोन्हीकडेही लूजच आहे. पण लूज हे सिमेट्रिक नाही, जसा वर लूज झालेला आहे तसा खाली लूज होत नाही. आलं का? तर या ठिकाणी आता पुढचा पॉईंट लिहा, पेंडुलम लूज टाइम पर डे ड्यू टू फॉल ऑफ ग्रॅव्हिटी, ड्यू टू डिक्रीज इन ग्रॅव्हिटी, म्हणा फॉलपेक्षा डिक्रीज इन ग्रॅव्हिटी. लक्षात आलं बेटा? इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरं का ऑब्जेक्टिव्हमध्ये. पेंडुलम लूजेस टाइम, पेंडुलम लूजेस टाइम पर डे ड्यू टू डिक्रीज इन ग्रॅव्हिटी. आता सर्टन हाईटवरती पेंडुलम असेल, वन ऑसोलेशन, पेंडुलम लूजेस टाइम ॲट हाईट एच. ॲट हाईट एचला किती येईल बेटा? सांगा बरं मला. पेंडुलम लूजेस टाइम पर डे आपण म्हणत आहे. पेंडुलम लूजेस टाइम इन वन ऑसोलेशन, पेंडुलम लूजेस टाइम ॲट हाईट एच वरती. हां, सांगा बरं काय फॉर्म्युला? आता इथं लेंथ पेंडुलमची आपण कॉन्स्टंट ठेवलं बेटा अगोदरच्या मध्ये. तर टी इज इक्वल टू 2 पाय रूट एल, हे कॉन्स्टंट इंटू रूट ऑफ जी. याला आपण असं लिहा, टी इज इक्वल टू 2 पाय रूट एल कॉन्स्टंट इंटू जी रेज टू -1/2, जी रेज टू -1/2. अँड देन डेल्टा टी अपॉन टी, एररचा फॉर्म्युला, -1/2 डेल्टा जी अपॉन जी. पाय बेटा ग्रॅव्हिटी डिक्रीज झाली, मायनस आहे,
तर आता एका ऑसिलेशनमध्ये पेंडुलम किती टाइम लूज करतो? इन वन ऑसिलेशन पेंडुलम लूजेस टाइम डेल्टा टी सेकंड, डेल्टा टी इज इक्वल टू टी डिवाइड बाय 2 इंटू डेल्टा जी अपॉन जी, एवढा टाइम लूज करतो. आता डेल्टा जी अपॉन जी किती असेल? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी अपॉन जी? बेटा डेल्टा जी अपॉन जी ची किंमत -2h अपॉन आर. हाईटवरती असेल तर -2h अपॉन आर. बट वी नो दॅट, आता हे आपल्याला माहीत आहे ग्रॅव्हिटेशनमध्ये लर्न केलं आहे, बट वी नो दॅट फ्रॉम ग्रॅव्हिटेशन टॉपिक आठवतं का आता? डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू -2h अपॉन आर. हे त्या ठिकाणी आपण प्रूव्ह केलं होतं, गतवर्षी जे आहे आपण लर्न केलेलं. अँड दॅट इज हिअर डेल्टा टी इज इक्वल टू -t अपॉन 2 इंटू डेल्टा जी अपॉन जी 2h अपॉन आर. हे 2 आणि 2 कॅन्सल, मायनस मायनस प्लस. अँड डेल्टा टी इज इक्वल टू 2 that is here t into h divided by r. आता इथं h हाईट किलोमीटरमध्ये घ्यायचं आहे बेटा. हाईट किती कशामध्ये? किलोमीटरमध्ये. h इज मेजर्ड इन किलोमीटर. आता एका ऑसिलेशनमध्ये एवढा टाइम लूज होत असेल तर एका दिवसामध्ये किती लूज होईल? इन वन ऑसिलेशन पेंडुलम loses time delta t second, therefore in one day pendulum loses time is काय ते सांगा? that is equal to 86,400 divided by t into delta t. That is equal to 86,400 divided by capital T into TH upon R. हे कॅन्सल झालं. आणि याला एक फॉर्म्युला आहे, सगळं मॅथमॅटिक्स तुम्हाला लक्षात येण्यासाठी आहे. हाईट 1 किलोमीटरमध्ये, आर रेडियस ऑफ अर्थ किती असतं सांगा बरं मला? 6400. हे 2 0 कॅन्सल झाले. आणि ह्याला जर सिम्प्लिफाय केलात बेटा हे देतात 13.6 H. 1 किलोमीटर म्हणलात तर 13.6 सेकंद. 2 किलोमीटर म्हणलात तर किती येतं? 13.6 इंटू 2. 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, हाफ किलोमीटर, काही म्हणा. डायरेक्ट हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता काही विद्यार्थ्यांनी मी डायरेक्ट दिला असता हा फॉर्म्युला, कसं आला असतं, कसं लक्षात ठेवा? हे मॅथमॅटिक्स आहे. आणि मग आता हे पेंडुलम काय झालेलं आहे? लूज केलेलं आहे ड्यू टू व्हेरिएशन ऑफ ग्रॅव्हिटी ॲट ॲल्टिट्यूड h. हाईटवर ते पेंडुलम आहे आणि त्या हाईटवर ते पेंडुलमनं टाईम लूज केलेला आपण काढलेला आहे. आता पुढे काय म्हणणार? सर्टन डेप्थ, ॲट सर्टन डेप्थ पेंडुलम लूजेस का गेन रे? डेप्थला सांगितलेलं आहे, आठवा बरं. ॲट सर्टन डेप्थ पेंडुलम लूज, गेन नाही. नाहीतर काही विद्यार्थ्यांना काय झालेलं आहे? अबोव द सरफेस ऑफ अर्थ असेल लूज आहे आणि बिलो गेन नाही. दोन्हीकडे जी ग्रॅव्हिटी कमी होत झालेली आहे म्हणजे टाईम पिरियड वाढतो. आणि टाईम पिरियड वाढत असेल तर इट लूजेस. आता डायरेक्ट फॉर्म्युला देतो. पेंडुलम लूजेस टाईम ॲट ए डेप्थ स्मॉल d किलोमीटरमध्ये पर डे. हां सांगा काय येतं? दॅट इज इक्वल टू 13.6 इंटू d/2. h आपण तिथंही लक्षात आहे, जेवढं हाईट hला आहे तेवढं डेप्थ d/2ला ग्रॅव्हिटी असते. हाईट आणि डेप्थची तुलना केलात तर h हाईटला जेवढी ग्रॅव्हिटी आहे तेवढीच ग्रॅव्हिटी d/2ला असते.
म्हणून इथं d/2 येतं बेटा. हा फॉर्म्युला पर डे. आता मग इथं 1 किलोमीटर असेल तर डीची किंमत 1 किलोमीटर, 2 असेल तर 2, 3 असेल 3, 4 असेल 4 असं ठेवा आणि हा कन्सेप्ट इथं क्लिअर होतो. अँड पेंडुलम लूज टाईम ऑर गेन्स टाईम पर डे. पेंडुलम लूज टाईम ऑर गेन्स द टाईम पर डे ड्यू टू द व्हेरिएशन ऑफ g or due to the variation of length. हे दोन्ही केसेस आपण इथं क्लिअर केलेले आहेत. आणि मग यानंतर आता इफेक्ट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मोशन ऑन द पेंडुलम. अगोदर हॉरिझॉन्टल मोशनचा इफेक्ट पाहूया, नंतर व्हर्टिकल मोशनचा. द इफेक्ट ऑफ हॉरिझॉन्टल मोशन ऑन द पिरियड ऑफ पेंडुलम. इफेक्ट ऑफ horizontal motion, effect of horizontal motion on a period of pendulum. Period of pendulum. याच्यावरती बरेचसे न्यूमरिकल बेटा पहा ना. आता ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल ॲप्लिकेशनमध्ये आणि थिअरीमध्ये किती फरक येतो. युजेसचे जे ॲप्लिकेशन असतात ते कुठं आहेत हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर आता मला सांगा इफेक्ट ऑफ हॉरिझॉन्टल मोशन ऑन ए पिरियड. आता पेंडुलमला काय करा तुम्ही, एका कारमध्ये सस्पेंड करा आणि कार सरळ रेषेवरती मूव्ह करा. तर पहिली केस, पेंडुलम इज सस्पेंडेड. पेंडुलम इज सस्पेंडेड इन ए कार. पेंडुलम इज सस्पेंडेड इन ए कार आणि ए कार इज ॲट रेस्ट. ॲट रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन. कार इज ॲट रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन. दोन्ही आर शब्द टाकले बरं का लक्षात ठेवा. इक्वॅलेंट न्यूटनच्या म्हणण्यानुसार रेस्ट आणि युनिफॉर्म मोशन ह्या दोन स्टेट सारखे आहेत. तर काही टाईम पिरियडचा फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2π रूट ऑफ एल डिवाइड बाय जी. टी इज इक्वल टू 2π रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी. अलग अलग लक्षामध्ये. कार इज ॲट रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन, टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2π रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी. देन if the car is moving with an acceleration a in a straight line. आता b, if the car is moving along a straight road, car is moving along a straight road with an acceleration ए. लक्षात येतं. आता मी इथं दाखवतो बेटा तुम्हाला. आता इथं हा पेंडुलम आहे, ही कार अशी मूव्ह आहे विथ ॲक्सलेशन. याच्यावरचं ॲक्सलेशन ए, ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी व्हर्टिकली डाऊनवर्ड. रिझल्टंट ॲक्सलेशन या पद्धतीने बाय कम्प्लिटिंग द पॅरलेलोग्राम. काय येईल फॉर्म्युला? ए रिझल्टंट सांगा मला. ए आर इज इक्वल टू रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ए आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू हिअर जी स्क्वेअर प्लस हे किती येईल? ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे रिझल्टंट ॲक्सलेशन. देन द टाईम पिरियडचा फॉर्म्युला भेटा. टी इज इक्वल टू 2π रूट ऑफ एल डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे लक्षात येतं ना. हॉरिझॉन्टल ॲक्सलेशन कारचं आणि ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या दोघांचा रिझल्टंट, दोन्हीमधला अँगल 90 डिग्री, म्हणून रिझल्टंट ॲक्सलेशन त्या ठिकाणी ठेवायचं. कार इज मुव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल प्लेन रोडवरती मूव्ह होते. आता सेम कार इज मुव्हिंग अलॉंग द कर्व रोड. सी अलॉंग द कर्व रोड
अलॉंग दी क रोड. सांगा बेटा काय येतं रे? अलॉंग दी क रोडला कार मूव्ह होत असेल तर येस, तर सेंट्रिपेटल एक्सलेशन त्याच्यावर ते ॲक्ट होतं. म्हणजे आता मी तुम्हाला थोडंसं फिगर असं दाखवतो. ही तुमची कार जी मूव्ह होत आहे हे असं असेल इथं, तर ग्रॅव्हिटी अशीच राहणार आणि इथं ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी v² अपॉन r हे असेल. बाय कम्प्लिटिंग धिस पॅरलोग्राम दिस इज द रिझल्टंट. म्हणजेच काय आलं बेटा रिझल्टंट? AR इज इक्वल टू रूट ऑफ g² प्लस v² अपॉन r होल स्क्वेअर. विच एक्सलेशन ॲक्ट्स ऑन pendulum? Centripetal acceleration acts on, and resultant of centripetal acceleration and acceleration due to gravity, and that is equal to here t is equal to 2 pi root of L divided by रूट मध्ये परत g² plus v² upon r whole square. So this is the formula for time period of a simple pendulum moving along the curve road. Horizontal curve road, banked curve road नाही. आता नेक्स्ट केसमध्ये काय असेल सांगा बरं? दॅट इज along the banked curve road. सांगा बेटा इथं काय तर banked curve road म्हणलं तर काय फॉर्म्युला? वेलॉसिटीचा ऑलरेडी लर्न केलं आहे पहिल्या टॉपिकमध्ये, आठवतो का? v² इज इक्वल टू rg tan थिटा, राईट. आणि v² अपॉन r इज इक्वल टू g tan थिटा. व्हॉट इज v² अपॉन r? सेंट्रिपेटल एक्सलेशन. v² अपॉन r इज नथिंग बट सेंट्रिपेटल एक्सलेशन, अँड दॅट इज इक्वल टू हियर सेंट्रिपेटल एक्सलेशन, अँड दॅट इज इक्वल टू, पहा बेटा काय येतं सांगा? दॅट इज t इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ L डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ g² प्लस v² अपॉन r ची व्हॅल्यू किती? g tan थिटा, g² tan स्क्वेअर थिटा, अँड दॅट इज 2 पाय यू टेक कॉमन L डिवाइड बाय g 1 प्लस tan square theta, and that is equal to 2 pi root of L divided by g 1 plus tan square theta sec square theta आणि sec theta इथं sec theta, and that is equal to 2 pi root of L cos theta divided by g 1 upon sec theta, 1 upon sec theta ची व्हॅल्यू कॉस थिटा येते. अँड दिस इज द सेम ॲज दॅट ऑफ कशाचा फॉर्म्युला आहे? कोनिकल पेंडुलम. दिस इज सेम ॲज दॅट ऑफ दी कोनिकल पेंडुलम. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी लर्न केलेला आहे आणि तो म्हणजे कोनिकल पेंडुलमचा फॉर्म्युला. कोनिकल पेंडुलमचा म्हणजे पेंडुलमला आपण काय केलं? कारमध्ये सस्पेंड केलं आणि कारला स्ट्रेट रोडवरती मूव्ह केलं, कर रोडवरती हॉरिझॉन्टल कर रोडवरती मूव्ह केलं, तर इफेक्ट ऑफ टाईम पिरियडवरती त्याचा काय इफेक्ट होतो तो आपण इथं लर्न केला. हे हॉरिझॉन्टल मोशन झालं. आता इफेक्ट ऑफ व्हर्टिकल मोशन, इफेक्ट ऑफ व्हर्टिकल मोशन सांगा बेटा काय येतो? इफेक्ट ऑफ व्हर्टिकल मोशन सरळ इमॅजिन करावं. इफेक्ट ऑफ व्हर्टिकल मोशनमध्ये काय करायचं? लिफ्टमध्ये पेंडुलमला आपण सस्पेंड करायचं आणि लिफ्टला अप साईडला मूव्ह करायचं, डाऊन साईडला मूव्ह करायचं. तर व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टाईम? व्हॉट इज द इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ ग्रॅव्हिटी? नेट ॲक्सलेशन वर आणि खाली जात असताना काय होतं? वाढतं का कमी होतं? त्याचा इफेक्ट आपण इथं लर्न करणार आहे. म्हणून काय? इफेक्ट ऑफ व्हर्टिकल मोशन. तर ए या ठिकाणी वेन pendulum is suspended in a lift car. कुठे रे? लिफ्ट कार
आपल्या लिफ्टला लिफ्ट कार म्हणतात. अँड इथं कार इज ॲट रेस्ट. लिफ्ट कार आर लिफ्ट इज ॲट रेस्ट. लिफ्टच म्हणतो की कन्फ्यूज नको. लिफ्ट इज ॲट रेस्ट आर युनिफॉर्मली मूविंग अप और डाऊन. लक्षात येतं का रे बेटा? युनिफॉर्मली मूव्हिंग अप आणि डाऊन, वर जात आहे समान वेगानं किंवा खाली येत आहे. तर व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टाईम? नेट ॲक्सलरेशन किती असतं युनिफॉर्म मोशनला? रेस्ट असेल तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी असतं, आणि युनिफॉर्मली मूव्हिंग अप आणि डाऊन असेल तर ॲक्सलरेशन 0. ॲक्सलरेशन ॲक्ट्स ऑन इट इज इक्वल टू 0. त्याच्यावरती जे ॲक्सलरेशन आहे ते ॲक्सलरेशन किती असतं? 0 असतं. मग टाईम पिरियडचा फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ एल डिवाइड बाय जी. टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी. आलं लक्षामध्ये? झालं इथं क्लिअर? म्हणजे सेम ॲज दॅट ऑफ ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. आता नेक्स्ट, when lift is moving upward, when lift is moving upward, सांगा बरं बेटा, when lift is moving upward with an acceleration a, with an acceleration a acceleration लिफ्ट वर जात असेल तर T इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ एल डिवाइड बाय जी प्लस ए. अपवर्ड डायरेक्शनला असेल तर प्लस, अनेक विद्यार्थ्यांना वाटतं मायनस. जी प्लस ए, नेट ॲक्सलरेशन वाढतं आणि म्हणून टाईम पिरियड काय होतो? कमी होतो. टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ एल डिवाइड बाय जी प्लस ए. नेट ॲक्सलेशन इन्क्रीजेस. नेट ॲक्सलेशन इन्क्रीजेस. Net acceleration increases, hence period decreases. Hence period decreases. आता लिफ्ट वर जात असेल, आता खाली येत असेल तर फॉर मूव्हिंग डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन लिफ्ट इज मूव्हिंग वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. खाली येत आहे बेटा लिफ्ट. अपवर्ड डायरेक्शन झाला, आता लिफ्ट खाली येत असेल डाऊनवर्ड डायरेक्शन तर काय येतं सांगा मला इथं? टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ एल डिवाइड बाय जी मायनस ए. आता जी मायनस ए म्हणजे नेट ॲक्सलेशन काय झालं? कमी झालं. पिरियड इन्क्रीजेस. नेट ॲक्सलेशन डिक्रीजेस, हेन्स पिरियड इन्क्रीजेस. हे लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये नेहमी विचारलं जातं. आता समजा एखाद्यानं म्हणलं फॉर फ्रीली फॉलिंग लिफ्ट. फ्री फॉलिंग लिफ्टचा कन्सेप्ट करतो. फॉर फ्रीली फॉलिंग लिफ्ट, सांगा बेटा काय? फ्री फॉल लिफ्ट म्हणजे ए इज इक्वल टू जी. आता म्हणजे कसं? लिफ्ट आता कॉमन झालं ना, लिफ्ट प्रत्येकाकडे. वरून लिफ्ट येत आहे, दोर कापून टाकलं म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं खाली पडत असेल तर पेंडुलम ऑसिलेट करत असाल तुम्ही असं, तर इथं असलेला पेंडुलम इथंच थांबतो. का सांगावर? कशामुळे थांबतो? टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ एल डिवाइड बाय जी मायनस जी. एच्या ठिकाणी जी ठेवा आणि 0 दॅट इज टाईम पिरियड इन्फानाईट येतो. टाईम पिरियड इन्फानाईटचा अर्थ काय येतो? Time period is infinite. This means that pendulum is not oscillating. It will be stay at that position. तो पेंडुलम काय करतो? थांबतो. कोणत्या पोझिशनला? ज्या पोझिशनला पेंडुलम असेल त्याच पोझिशनला तो थांबतो. इन्फानाईट टाईम पिरियड. दिस मीन्स दॅट द पेंडुलम इज नॉट ऑसिलेटिंग. पेंडुलम इज नॉट ऑसिलेटिंग अँड सो दॅट इज द इम्पॉर्टंट कन्सेप्ट. वर्टिकल मोशनचा इफेक्ट, हॉरिझॉन्टल मोशनचा इफेक्ट ऑन द टाईम पिरियड बेटा. हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल मोशनचा इफेक्ट ऑन द टाईम पिरियड वी लर्न हिअर. नाऊ नेक्स्ट
आता पुढे आपण जे लर्न करणार आहे पुढचं, तो एक कॉमन क्वेश्चन अनेक वेळेस एक्झामला विचारले, डिस्कस करूया आपण. स्विंग माहीत आहे, झोका, झुला आपण ज्याला म्हणतो. अ गर्ल इज सिटिंग ऑन ए स्विंग. नेक्स्ट एक्झाम्पल, अ गर्ल इज ऑन अ स्विंग. अ गर्ल इज ऑन ए स्विंग. आता एक मुलगी झोक्यावरती आहे. झोक्यावरती कोणत्या पोझिशनला आहे, सिटिंग का स्टँडिंग पोझिशन, तर टाईम पिरियडमध्ये काय. आता ए, इन ए सिटिंग पोझिशन, सिटिंग पोझिशन टाईम पिरियड काय असेल. आता पहा बेटा, सिटिंग आणि स्टँडिंग टाईम पिरियडचा इफेक्ट काय होतो. बरेचशा विद्यार्थ्यांना काय वाटतं, टाईम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ मास. तीच मुलगी झोक्यावरती बसते, बसून झोका खेळली काय आणि उठून झोका खेळली काय, मुलीचं मास बदललं का, नाही. टाईम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ मास, नो डाऊट, याच्यात कुठंच डाऊट नाही. पण काय, बसून असेल तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण इथून मेजर केली जाते. बसून म्हणजे आता इथं फिगर काढून दाखवतो म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होतो. इथं हा स्विंग आहे, झोका आपण ज्याला म्हणू. याची आता ही स्टँडिंग पोझिशन आहे, ही मुलगी अशी उभा टाकली, तर इथून याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथून इथपर्यंतची लेंथ ही यल झाली बेटा. आलं का लक्षात. आता ही लेंथ यल असे आपण घेतली, ही लेंथ यल स्टँडिंग असेल. आणि जेव्हा ही सिटिंग पोझिशनला असेल, पहा झुल्याची लेंथ तेवढीच आहे, झुला तोच आहे, झोका तोच आहे, बदललेला नाही. आता ही स्टँडिंग पोझिशनच्या ऐवजी सिटिंग असेल तर ही लेंथ वाढली का नाही. ही L1 लेंथ, ही L2 आहे, L2 ग्रेटर दॅन L1 अँड देअरफॉर T2 ग्रेटर दॅन T1. बसून जेव्हा झोका खेळते त्यावेळेस तिची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं असलेली इथं शिफ्ट होते, लेंथ वाढते म्हणून टाईम पिरियड वाढतो. पण वाढतं काय, इंडिपेंडंट ऑफ मास आहेच ना इंडिपेंडंट, पण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कसं आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मासमध्ये लेंथ वाढत असेल तर टाईम पिरियड वाढतो, लेंथ वाढत नसेल तर टाईम पिरियड तेवढाच असतो. आता सिटिंग आणि स्टँडिंग म्हणलं तर सिटिंगमध्ये टाईम पिरियड जास्त आहे, स्टँडिंगमध्ये कमी आहे. शिफ्ट होते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अप साईडला, लेंथ कमी होते म्हणून टाईम पिरियड. तर अशा टाईपचे काही क्वेश्चन असतात. आता दुसरं एक एक्झाम्पल, एक वूड पेंडुलम घेतलात आणि दुसरा मेटॅलिक पेंडुलम घेतलात, डायमेन्शन सेम अँड बोथ ऑसोलेटिंग, देन विच पिरियड ग्रेटर. वूड पेंडुलम मास कमी आणि मेटॅलिक पेंडुलम मास हेवी. लेंथ दोन्हीची सारखी असेल, त्याला ऑसोलेट केलं तर टी सेम येतो, T1 इज इक्वल टू T2, बिकॉज टाईम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द पेंडुलम. त्यानंतर एक पेंडुलम हालो आणि दुसरा पेंडुलम सॉलिड घेतला बेटा. दोन्हीचं डायमेन्शन तेवढंच आहे, लेंथ तेवढीच आहे, दोन्हीला ऑसोलेट केला तर टाईम पिरियड सेम, काही अडचण येत नाही. आणि जर तुम्हाला असं दिला, एखादा हालो पेंडुलम आहे त्याच्यामध्ये सँड भरलेली आहे, वाळू पूर्ण भरलेली आहे आणि ऑसोलेट करत आहे पेंडुलमला, खाली छिद्र पाडलं आणि वाळू गळायला सुरुवात झाली तर मात्र इफेक्ट होतो. काय होतो, वाळू खाली गळत चालली म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी खाली होत चालली, लेंथ वाढत चालली, सेंटरपर्यंत झाल्यानंतर लेंथ खाली गेलेली आहे आणि परत हळूहळू वर येणार. म्हणजे फर्स्ट टाईम पिरियड इन्क्रीजेस देन डिक्रीजेस, लॅटर ऑन रिमेन सेम. हे ऑब्जेक्टिव्ह वाचा तुम्ही, लक्षात येईल. अशा टाईपचे म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. पेंडुलममध्ये मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याच्यावर ते त्याची लेंथ टाईम पिरियड डिपेंडन्सी आहे. म्हणून अशा टाईपचे काही क्वेश्चन असतील, स्विंगचा असेल किंवा एखादा, आता कम्प्लिटली पेंडुलम, हालो पेंडुलम इज कम्प्लिटली फिल विथ मर्क्युरी, इट्स टाईम पिरियड इज मेजर्ड ॲज T1. सम पोर्शन ऑफ मर्क्युरी इज टेकन अवे अँड पेंडुलम इज ऑसोलेटिंग, देन इट्स टाईम पिरियड इज असं म्हणलं. तर बेटा फुल असेल त्यावेळेस T1 असेल, थोडंसं मर्क्युरी बाजूला काढून ठेवलं तर वरून काय होणार, पोकळी निर्माण होणार, खाली मास डिस्ट्रीब्युशन वाढलं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी खाली शिफ्ट होते आणि अशा वेळेस टाईम पिरियड काय होतो, वाढतो. म्हणजे इंडिपेंडंट ऑफ मास बट डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. लेंथवरती कसं डिपेंडन्सी आहे, हा बेसिक कन्सेप्ट इथं आहे
आणि याच्यावरून तुम्हाला हे क्लिअर झालं पाहिजे. अँड सो देअरफॉर दिस इज द ॲडिशनल पॉईंट्स फॉर ऑब्जेक्टिव्स हिअर simple pendulum what we learned here. Tomorrow we learn the next article.